कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आली आहे. राज्यातील पीक कर्ज भरू नका, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. तर मित्रांनो, ही संपूर्ण बातमी कर्जमाफी संदर्भातील काय आहे ते आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला विविध योजनांचे लाभ, हवामान अंदाज तसेच अनेक बातम्या तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नवा पहाट उगवला आहे. महायुती सरकारच्या सत्तारोहणासोबतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक नवी आशा पल्लवित झाली. विशेषतः कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये सरसकट कर्जमाफीचे वचन प्रमुख होते, ज्यामुळे आता या वचनाची पूर्तता कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे निर्णय निवडणुकीदरम्यान घेतले होते. तर आता ते पूर्ण होणार का याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. शेतकऱ्याच्या जीवनात कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. महायुती सरकारने त्यांच्या निवडणुका जाहीर दरम्यान स्पष्टपणे म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्यांचा सातबारा देखील कोरा करू. या वचनामुळे शेतकरी वर्गात मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. तर शेतकरी मित्रांनो, निवडणुका आधीच महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करू असं वचन दिलं होतं. तर आता हे वचन निभवणार का याकडे सर्वांचं शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः छोटे आणि मध्यम शेतकरी जे वर्षानुवर्ष कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, त्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी हिताचा ट्रॅक रेकॉर्ड वेग पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. आता 2014 मध्ये त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली गेली आणि त्यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठाही दिलासा देण्यात आलेला होता. आता सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता अशा परिस्थितीत कर्जमाफी हा त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकतो. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची आजपर्यंत कोणतीही कर्जमाफी नाही, या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे. नव्या कर्जमाफी योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जाणे अपेक्षित आहे. प्रथमच, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही कर्जमाफी मिळाली नाही त्यांना प्राधान्य दिले जाणे गरजेचे आहे. दुसरे, कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ असावी, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ पोहोचू शकेल. तिसरे, कर्जमाफीसोबतच दीर्घकालीन शेती विकासाच्या यांचाही विचार व्हावा, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू नये. आता महायुती सरकारने आता मोठे आवाहन केले. एका बाजूला शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणे आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे. आता शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवावी लागेल आणि यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना त्यांचा सातबारा कोरा कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यास मदत होईल आणि त्यांचे शेतीचे व्यवसाय पुन्हा सुरळीत होऊ शकतील. परंतु यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि बाजारपेठेची माहिती यासारख्या सुविधा उपलब्ध करून देखील तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन दृष्टीने शेती क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी ठोस पावले उचलणं गरजेचं आहे. आता यामध्ये शेतीचे आधुनिकीकरण, सिंचन सुविधांचा विकास, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि शेतकऱ्यांना वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण देणे या गोष्टींचा समावेश असावा.